नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश काकासाहेब पोकळे. मी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 23 वर्षापासून विधी व्यवसाय करतो आहे. विधी व्यवसायाच्या सोबतच मी समाजसेवा माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. 2011 ते 16 या कालावधीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अधिसभा सदस्य म्हणून देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि 2016 ते 17 या कालावधीमध्ये बीड जिल्हा न्यायालयाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि आज तागायत 2023पर्यंत मी खूप प्रकरणामध्ये या ठिकाणी काम केलं आणि समाजातील ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नसुद्धा मी या ठिकाणी केलेला आहे. लिहिलं गेलं ऑटोमॅटिक. विद्यापीठामध्ये सुद्धा काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझं नाव लिहिलं गेलं आणि माझ्या कॉलनीमध्ये पाठीमागे एक ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी खूप सुंदर मंदिर बांधण्याचा योग माझ्या नशिबी आला. आपण बांधलं सुद्धा सगळ्यांच्या सहकार्याने. आपलं खारीचा वाटा त्याच्यामध्ये होता. परंतु ज्यावेळेस कधी 100-200 वर्षानंतर ज्यावेळेस कधी तो विषय चर्चेला जाईल त्यावेळेस काय म्हणते की माझ्या पिढीतील माझे पंजोबा खापर पंजोबा यांनी ते मंदिर बांधलं होतं. बस एवढं एक जे होतं ते सुद्धा मला या ठिकाणी करता आलं. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बेलगावचे भूमिपुत्र असलेले ॲडव्होकेट मंगेश काकासाहेब पोकळे हे बीड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत. इयत्ता 2रीपर्यंत ते कडा येथे शिकलेले आहेत, तर बाकी सर्व शिक्षण त्यांनी बीडमध्येच घेतलेले आहे. वडील बँकेमध्ये नोकरीस होते, त्यामुळे बीडमध्येच ते स्थायिक झालेले आहेत. वडील शिस्तप्रिय होते, यामुळे ॲडव्होकेट मंगेश पोकळे हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिज्ञ झालेले आहेत. त्यांचे आजोबा पंजोबा हे देशासाठी लढलेले आहेत. त्यांच्या आई त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवत असत आणि या यशामध्ये त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. क्रिकेट खेळणे त्यांना खूप आवडत असे. वकिली व्यवसायामध्ये त्यांनी ॲडव्होकेट जगताप साहेब यांच्याकडून धडे घेतले व त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. बीड तालुका वकील संघाचे ते माजी अध्यक्ष आहेत. बीड जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्याचा आढावा घेण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. सुरुवातीच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण प्रयत्न करत असतो किंवा बाहेरचं जग आपलं एवढंसं माहीत नसतं, तेव्हा अनेक वेळा प्रश्न पडला असतो की का, आणि हा का प्रत्येक ठिकाणी असतो आणि या काचं उत्तर मिळत नाही. परंतु काही माणसं खूप नशीबवान असतात की त्यांच्या या काला उत्तर मिळतं. अर्थातच मी बोलतो या ठिकाणी बीड नगरीतील, या तालुक्यातील, या जिल्ह्याला अगदी परिचयाचे असलेले, अगदी बीड वकील संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री मंगेश काकासाहेब पोकळे यांच्याबद्दल. साहेबांना त्यांच्या काचं उत्तर वडील कैलासवासी काकासाहेब पोकळे यांच्याकडनं वारंवार भेटलं आणि मग आपण नेमकं काय करायचं, कारण पाहिलं होतं की वडील काय करतायत, आजोबांनी काय केले नेमकं, आणि मग आपणही त्यांच्याप्रमाणे करूया. आणि मग हे करूया नेमकं काय असतं की ज्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ तिथं आपण चांगलं काम करू, नाही का. पैसे तर काय अनेक जण कमवायले असतात, परंतु माणसं कमावणे, माणुसकी कमावणे हे प्रत्येकाला जमत नाही. आणि आत्ताचं युग बघितलं आपण की प्रत्येकजण फक्त पैसा पैसा आणि पैसा. मला असं वाटतं की पैसा पैसा कैसाही हो, पण त्याहीपेक्षा माणसं जपा, माणसांना या ठिकाणी साथ द्या आणि मग पहा हीच माणसं तुम्हाला डोक्यावर घेऊन असतात. अगदी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलेले वकील साहेब आज या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास आपल्याला पाहायचा आहे. वकील साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून की अगदी तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा जे माध्यमिक शिक्षण असेल किंवा तुमचं जे पोकळे कुटुंब आहे, मला असं वाटतं की एक इतिहास आहे खरं तर, नाही का, आणि त्याचा आपला अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या आजोबापासून आपण सुरुवात करूया. मला एक विचारायचं वाटतं की लहानपणी तुम्ही आजोबा जे पाहिले किंवा तुमचं जे कुटुंब आहे त्या काळातलं, नाही का, त्याबद्दल काय सांगाल नेमकं? माझं मूळ गाव बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. माझे पंजोबा रामराव सदोबाजीराव पोकळे, माझे आजोबा रावसाहेब रामराव पोकळे आणि मी, माझे वडील सगळ्यात मोठे काकासाहेब रावसाहेब पोकळे, त्यांचा मी क्रमांक 2चा मुलगा.
आमचं मूळ गाव आष्टी तालुक्यातलं बेलगाव आणि सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण जे आहे 2री इयत्तेपर्यंत माझं हे कडा या गावी झालं आणि त्याच्यानंतर मग वडील जे होते माझे ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकारी पदावर निवडणुकीस होते आणि मग 2000 मे बी प्राथमिक शिक्षण 2रीचं माझं झाल्यानंतर बीड येथे आम्ही स्थायिक झालो आणि माझं संपूर्ण शालेय शिक्षण जे आहे छत्रपती शिवाजी विद्यालय बीड या ठिकाणी झालं आणि त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे माझं 11वी ते 3rd इयर म्हणजे 11वी ते 11वी 12वी मी कला शाखेत केलं आणि मी BA उत्तीर्ण होऊन विधी महाविद्यालय बीड जे आहे या ठिकाणी विधी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि सन 2001 साली मी विधी पदवी घेऊन बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकिली व्यवसायास सुरुवात केली. सर, लहानपणी ज्या आपण अनेक गोष्टी करतो नाही का, कारण मला असं वाटतं की आपण कितीही मोठे व्हा, कितीही पुढे जा, परंतु बालपण हे डोक्यातनं जात नाही कधीच. बरोबर. कारण ते बालपण असतं, तिथं अगदी मुक्त वावर असतो, कुठलीही बंधनं नसतात आणि फक्त धाक असतो तो वडिलांचा आपल्या. तर बालपण नेमकं कुठे गेलं, कशा प्रकारे शिक्षण घेतलं आणि बालपणीचे तुम्ही नेमके कसे होता ते ऐकायचं आहे मला. जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की 2री इयत्तेपर्यंत मी कडा या गावी शिकलो आणि त्याच्यानंतरचं संपूर्ण बालपण जे आहे माझं आणि मग महाविद्यालयीन युवक असतानाचं सगळं जे आयुष्य जे आहे ते बीड शहरात गेलं आणि वडील हे खूप माझे शिस्तप्रिय होते आणि वडिलांचे जे मामा होते ते सुद्धा आष्टी तालुक्यातले खूप मोठे राजकीय नेते होते. त्यांचं बाबुराव हराळते त्यांचे मामा होते आणि आष्टी तालुक्यामध्ये खूप बराचसा नातेवाईक परिवार त्या ठिकाणी होता आणि माझं जे आजोळ आहे म्हणजे माझ्या आईचं गाव जे आहे ते नगर जिल्ह्यातील जेऊर बाईजाबाईचं त्या ठिकाणचं माझं आजोळ आहे. माझ्या आईच्या मोठे मामा आहेत त्यांना सुद्धा म्हणजे पूर्वीचा त्यांनी दोन्ही महायुद्ध जे झाले होते जागतिक त्याच्यामध्ये त्यांनी भारताकडून सहभाग घेतलेला होता आणि माझे पणजोबा जे होते रामराव सदोबाजीराव पोकळे यांना 1925 साली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात काही कारवाया केल्या होत्या. त्याच्यामुळं त्यांना मग शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकलं होतं आणि 1932ला त्यांना कारागृहातून इंग्रजांनी सोडलेलं होतं. तसं ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळातलं प्रमाणपत्र माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. असा पूर्व इतिहास माझ्या कुटुंबाला होता आणि त्या कुटुंबातून माझे वडील, माझे आजोबा आणि मग मी क्रमांक 2चा मुलगा म्हणून ज्यावेळेस बीडमध्ये आलो तर बीडमध्ये 1981ला विधी महाविद्यालयाची स्थापना झाली आणि त्या विधी महाविद्यालयामध्ये पहिली बॅच म्हणून माझ्या वडिलांनी, मी खूप लहान असेल, मला म्हणजे मे बी पहिल्या वर्गात असेल त्यावेळेस प्रवेश घेतलेला होता आणि मग त्यावेळेसपासून मी पाहिलं होतं की वडिलांना विधी या शाखेकडे खूप आवड होती, कल होता. विधीचं ज्ञान म्हणजे लिगल ज्ञान प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं वडिलांची इच्छा होती. त्याप्रमाणे मग माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील सुद्धा लॉ ग्रॅज्युएट होते. माझे मोठे बंधू ते सुद्धा या ठिकाणी वर्ग 1चे अधिकारी आहेत. ते सुद्धा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी लॉमध्ये केलं, परंतु त्यांनी नंतर नोकरीमध्ये येण्याचं हे केलं, ठरवलं आणि ते नोकरीमध्ये आले. आणि घरातला शेवटचा मुलगा मी पुन्हा या ठिकाणी विधी शाखेत पदव्युत्तर झाल्यानंतर वडिलांचं स्वप्न कुठेतरी आपण एक चांगला विधिज्ञ म्हणून काम करून पूर्ण करावं म्हणून मग मी 2001 साली विधी व्यवसायामध्ये पदार्पण केलं. पोटे साहेब, तुम्ही आता एक उल्लेख केला की तुमच्या अगदी पणजोबा नाही का कैलासवासी रामराव पोकळे एक देशावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आणि मी तर म्हणेल की भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी तुमच्या कुटुंबाचं फुलना फुलाची बाकी योगदान आहे. तर तुम्ही लहानपणी तुमच्या आजोबांकडनं, वडिलांकडनं कैलासवासी रामरावजी पोकळे यांच्याबद्दल काय काय नेमकं ऐकलं होतं? कारण मला असं वाटतं की फक्त एक क्षण नसेल तर अनेक क्षण असेल त्यांच्या आयुष्यामध्ये नाही का की सतत ती धडपड असेल की आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे आणि त्या चळवळीत ते सतत सक्रिय राहिले. आता हे माझं बॅड लक म्हणावं लागेल की मला माझ्या आजोबांना पाहता नाही आलं, पणजोबांना पाहता नाही आलं, कारण की त्यांचा खूप माझ्या जन्माच्याही खूप वर्ष अगोदर त्यांचं निधन झालेलं होतं. परंतु होय, माझ्या आजोबांना मला पाहता आलं, परंतु ते पण खूप म्हणजे मी 7वी-8वीला असेपर्यंतच त्यांचं मे बी निधन झालेलं होतं. परंतु माझे वडिलांकडलं माझ्या पणजोबांबद्दल, माझ्या आजोबांबद्दल
किंवा आपल्या कुटुंबाबद्दल खूप काही वडील सांगायचे की आपलं कुटुंब कसं होतं, आपल्या पंजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांच्या आजोबांनी देशासाठी किती आपण प्रेम करत होते आणि सक्रिय सहभाग नोंदवला होता. किंबहुना माझे आजोबा सुद्धा जे होते की, कारण की आपल्याला माहित असेल की हा जो भाग आहे आपल्या बीडचा हा निजामाच्या काळाच्यामध्ये ताब्यात होता. तर निजाम काळामध्ये सुद्धा त्याचं सुद्धा रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे की माझ्या आजोबांना सुद्धा ॲब्स्कॉन्ड म्हणजे फरार घोषित केलेलं होतं. त्याचे सुद्धा डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत. असा इतिहास माझ्या कुटुंबाला होता. आणि मग असा इतिहास जर एखाद्या कुटुंबाला असेल तर निश्चितच त्याची जबाबदारीचं भान हे आपण सुद्धा ठेवलं पाहिजे की आपल्या कुटुंबाचं नाव आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समाजामध्ये कसं नेता येईल याचा प्रयत्न करण्याची जिद्द माझ्या मनात होती. इंग्रज राजवटीमध्ये त्या ठिकाणी तुमचे पंजोबा कैलासवासी रामराव पोकळे हे लढले, त्यांना अटक पण सुद्धा झाली नाही का, अगदी कारावासी शिक्षा त्यांनी भोगली, परंतु ते थांबले नाहीत. आणि त्याच्यानंतर तुमचे आजोबा सुद्धा म्हणजे जी निजाम राजवट होती त्या ठिकाणी ते लढले तिथं. अगदी मला असं वाटतं इतका मोठा इतिहास नाही का. आणि म्हणूनच आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला मागची जाणीव असली पाहिजे आणि ती तुम्हाला आहेच आहे. सर एक विचार असं वाटतं की वडिलांमुळे इथं बीडमध्ये तुम्हाला येता आलं खरं तर नाही का. अगदी वडिलांची सुद्धा इच्छा होती की आपण वकील व्हावं, किंवा तुमचे बंधुराज ते सुद्धा अगदी लॉ पूर्ण आहे, परंतु काही कारणाने त्यांना ते करता आलं नसेल, परंतु त्यांच्या दोघांच्या इच्छा तुम्ही पूर्ण करतायत. वकील होण्या अगोदरचं जे आयुष्य होतं म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण, त्याचबरोबर तुमचे त्या काळातले मित्र असतील किंवा अभ्यासातला तुमचा प्रोग्रेस असेल किंवा खेळामधलं तुमचं आयुष्य असेल, ते सांगा सर. मी म्हणजे साधारणपणे भारताच्या किंवा प्रत्येक मुलाचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट असतो. मी एक खूप चांगला क्रिकेट खेळाडू माझ्या यंग एजमध्ये होतो. मी महाविद्यालयात असताना क्रिकेट खेळायचो. आमचा एक आजही आमच्या संघातले खेळाडू या ठिकाणी आहेत आणि आमचा एक क्रांतिसिंह नाना पाटील म्हणून एक आमचा क्लब होता, ज्या क्लबमध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि पूर्वी एक आता जे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे त्याला मल्टीपर्पज ग्राउंड म्हणायचे, त्या ग्राउंडवर आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि क्रिकेट खेळत असताना मग मी वकील व्यवसायात आल्यानंतर सुद्धा मी आमचा वकील संघाचा, आमच्या बार काउन्सिलच्या मॅचेस असतात राज्यस्तरीय, त्या संघाचा कर्णधार देखील मी या ठिकाणी होतो. त्याचबरोबर महाविद्यालयात असताना मी खो खो खेळायचो आणि व्हॉलीबॉल सुद्धा खेळायचो. आणि व्हॉलीबॉल आणि खो खोचा मी कर्णधार बलिम महाविद्यालयामध्ये असताना कॉलेजचा कर्णधार म्हणून सुद्धा काम. मैदानावरला खेळ अगदी क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, अगदी परफेक्टली अगदी जीव ओतून खेळायचं. मला असं वाटतं की कुठलंही काम असो ते जीव ओतून आणि मनातून करण्याचा हा तुमचा स्वभाव आहे खरं तर. नाही, मला ते आवडतंय. कुठलंही काम असो, म्हणजे आता माझं जे काम असेल वकील व्यवसायाचं त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे स्वतःहून सांगायचं म्हटलं तर मला झोप येत नाही की एखाद्या गोष्टीच्या शेवट टोकापर्यंत जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही. आणि तो जो गुण आहे तो निश्चितच माझे पंजोबा असतील, आजोबा असतील, वडील असतील यांच्या माध्यमातून तो मला मिळाला. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की 2001 साली ज्यावेळेस मी वकिली व्यवसाय सुरू केला, तर वकील व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला कोणाकडे तरी कुठल्या सिनियर वकिलांकडे ज्युनियरशिप करावी लागते. मग त्यावेळेस म्हणजे मी आज वकिली व्यवसायामध्ये जे काही यश प्राप्त केलंय तर मला स्वाभिमानानं किंवा अभिमानानं मी सांगेल की कैलासवासी ॲडव्होकेट भाऊसाहेबजी जगताप साहेब यांच्याकडे मी वकील व्यवसाय सुरू केला होता. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जे माझ्यावर जबाबदारी दिली किंवा मला जे त्यांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या संधीमुळे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो असं मला सांगायला निश्चित अभिमान वाटेल आणि आनंद देखील वाटेल. निश्चितच आपण ज्या व्यक्तीबरोबर काम करतो, ज्या व्यक्तीने आपल्याला पहिली संधी दिलेली असते त्या व्यक्तीचे उपकार कधी विसरायचे नसतात नाही का. कारण अगदी आपण जेव्हा पुढे पुढे जातो एक एक पायरी करत नाही का, तर ज्या वेळेला आपण मागे वळून बघतो तेव्हा त्या सगळ्या माणसांना आपण निश्चितपणे आठवलं पाहिजे, त्यांना सॅल्यूट केला पाहिजे. सर वडिलांचा, आजोबाचा, पंजोबाचा तुम्ही उल्लेख केला, पण मला असं वाटतं की ठीक आहे की हा एक इतिहास असतो, माणूस पाहायला असतो, ऐकायला असतो आणि त्यानुसार विचार करतो, परंतु एक जी जडणघडण जी असते विचारांची किंवा मनाची आपल्या, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आपल्या माऊलीचा असतो, म्हणजे आईचा असतो नाही का. कारण आई आहे तर सगळं आहे. एक विचार असं वाटतं की वकील साहेब तुम्हाला ज्या माऊलीने घडवलं, ज्या आईने घडवलं, त्या आईबद्दल काय सांगाल? जसं मी सांगितलं की माझ्या आईचं गाव मूळ जे आहे ते जेऊर बायजाबाई, तालुका जिल्हा नगर. तर माझ्या आईचे जे मामा होते, मी लहानपणी जे ऐकायचो, तर मग ते आम्हाला त्यांचे किस्से सांगायचे की सेकंड वर्ल्ड वॉर जे होतं त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता.
तिथे कशी परिस्थिती होती, युद्ध कसं लढलं गेलं होतं, हे असे सांगायचे. तर मला 2 मामा आणि 1 मावशी. तर माझी आई ही सगळ्यात छोटी. सगळ्यात मोठे मामा जे होते त्यांनी वर्ल्ड वॉर या ठिकाणी लढलं होतं त्यावेळेस मला वाटतं. आणि नंतर मग छोटे मामा जे आहेत ते आष्टी येथे स्थायिक आहेत. आणि माझी मोठी मावशी जी आहे ती आष्टी येथे शिराळा येथे असतात. सध्याचे जे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याचे जे आमदार आहेत बाळासाहेब आजबे, हे माझे मावसभाऊ आहेत आणि त्यांच्या आई ह्या माझ्या मावशी आहेत. तर अशा कुटुंबाकडनं माझी आई येते आणि माझी आई आजही माझ्यासोबत आहे. 75 वर्षापेक्षा जास्त वय आहे, परंतु त्या काळामध्ये माझ्या आईचं 4थी शिक्षण झालेलं आहे. आपण जुन्या काळातल्या ज्या महिला म्हणतो, म्हणजे जशी माझी वडिलाची आई असायची की संपूर्ण कारभार व्यवहार हा आजीच्या हातात असायचा, तसंच माझी आईसुद्धा व्यवहारामध्ये आणि व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं. आणि माझ्या आईकडनं जो मला गुण मिळाला की कितीही संकट आलं तर डगमगायचं नाही, कारण की माझी आई आजही तशीच आहे. आजही वडील गेल्यानंतर आधारस्तंभ म्हणून मी माझ्या आईकडे पाहतो. कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की त्यावेळेस माणूस थोडा डगमगतो, पण अशा परिस्थितीत ज्यावेळेस आईजवळ जाऊन बसतो त्यावेळेस आईचा जो आत्मविश्वास आहे याही वयामध्ये, तो आत्मविश्वास मला मग या ठिकाणी त्या संकटातून किंवा त्या आलेल्या समोर अडचणीमधून बाहेर येण्यासाठी निश्चित मदत करतो. आईचं नाव काय तुमचं? माझ्या आईचं नाव शशिकला काकासाहेब पोकळे. न्यूजवर महाराष्ट्र चॅनलच्या वतीने शशिकला माई यांना आम्ही सॅल्यूट करतो की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. मला असं वाटतं की आपला मुलगा म्हणजे काय करतो आणि त्याला नेमकं काय करायचं आहे, आणि जेव्हा तो करतो तेव्हा त्याला अडचणी येतात नाही का, त्यावेळेला आपण खंबीरपणे पाठीशी उभारलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यांच्या आईने तीच भूमिका आजवर निभावलेली आहे. अगदी 33 कोटी देव किंवा मंदिरामध्ये जा किंवा आणखी कुठं जा, इथं आपल्याला किती आपला आत्मविश्वास मिळेल माहीत नाही, परंतु आईजवळ जेव्हा आपण जातो तेव्हा तो आपल्याला आत्मविश्वास मिळतोच आणि असं वाटतं की आता आपण कुठलीही गोष्ट सहज करू शकतो. मला असं वाटतं की आईने जे दिलं ते आता शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही आपल्याला, नाही का. तर तरी एक विचारावं वाटतं की लहानपणी अशा काही आईच्या आठवणी सांगा की बऱ्याच वेळेला आपण चुकतो नाही का, बऱ्याच वेळेला आपल्याला एक समजत नाही, तर आई आपल्याला सांगायला असते. मला असं वाटतं की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. तर तुमची ही गुरुमावली म्हणजे तुमच्या आई नेमक्या कशा, म्हणजे लहानपणीचं जे विश्व होतं तुमचं त्यांच्या अवतीभोवती ते तशी माझी आई खूप म्हणजे तिचं शिस्त खूप कडक होती, परंतु त्याहीपेक्षा माझ्या वडिलांची शिस्त खूप कडक होती. परंतु होतं काय की वडील सुरुवातीपासूनच नोकरीमध्ये होते आणि वडिलांचं सुद्धा काम असं होतं की 10:30 वाजताचं जर त्यांच्या बँकेची वेळ असेल, परंतु ते 9 वाजताच बँकेत जायचे. त्याच्यामुळं मग त्यांचा दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत ते त्यांच्या नोकरीच्या व्यवसायातच असायचे. त्याच्यामुळं मग साहजिकच आईसोबत जास्त म्हणजे संपर्क यायचा आणि अभ्यास असेल किंवा अभ्यास झाला का नाही या संदर्भामध्ये सगळी आईच लक्ष द्यायची. माझ्या वडिलांना कधीही वेळ मिळाला नाही की मुलगाचा अभ्यास कसा चालला आहे, मुलगा काय शिकतोय, किंवा किंबहुना माझ्या शाळेमध्ये माझे वडील कधीही शाळेमध्ये विचारायला आले नाही की मुलाची प्रगती कशी आहे. परंतु शालेय जीवनामध्ये मी तसे माझ्या वर्गामध्ये मी म्हणजे मिडल क्लास काय म्हणतात विद्यार्थी होतो आणि बॅक बेंचर्स म्हणतात ना, तसं बॅक बेंचर्सच होतो. परंतु अभिमानानं सांगा असं वाटतं की बॅक बेंचर्स आर ऑलवेज सक्सेसफुल इन देअर लाईफ असं म्हणतात. आणि मी तसा बॅक बेंचर्सच होतो आणि खेळकर होतो, खेळाडू होतो आणि शाळेत असताना खोड्याही खूप करायचो, वर्गातल्या मित्रांसोबत भांडणंही खूप करायचो. परंतु ज्या मित्रांसोबत खोड्या केल्या त्या मित्रांसोबत भांडणं केले तर अभिमानानं मला म्हणजे खूप आनंद होतो की 2022 मध्ये पहिल्यांदा आम्ही हे सर्व मित्र पुणे इथे भेटलो. त्यातले काही 2-3 म्हणजे अब्रॉडला होते. त्याच्यातले काही मुकेश कुरगट नावाचा एक माझा मित्र होता, तो अमेरिकेहून आला होता. बाकीचे इतर देशातून आले होते, काही पुण्यात, काही मुंबईमध्ये, काही छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले होते. आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि भेटल्यानंतर सगळ्यांना माझ्याबद्दल कुतूहल हेच वाटलं की मंगेश हा शाळेत असताना कसा होता खोडकर आणि आता एक प्रगल्भ व्यक्ती आणि त्याच्या व्यवसायामधला एक चांगला विधिज्ञ झाला. हे ते पाहत असताना माझ्या मित्रांना सुद्धा खूप आनंद झाला. आणि ते माझे जे मित्र होते हे सगळे जे त्या काळामध्ये टॉपला होते, म्हणजे फर्स्ट क्लास आणि मेरिटमध्ये पास होणारे होते.
परंतु त्यांना सुद्धा वाटलं की नाही, हा मिडल क्लासला असताना सुद्धा यांनी सुद्धा खूप चांगली प्रगती केली. अशा प्रकारच्या शुभेच्छा माझ्या मित्रांनी मला त्यावेळेस दिल्या होत्या. वर्गामध्ये नेहमीच बॅक बेंचर होतं, परंतु मला असं वाटतं की जरी बॅक बेंचर असाल त्या काळामध्ये तरी बॅकबोन आई होती. येस येस. की जिनं सतत सपोर्ट केला, नाही का. एक विचार असं वाटतं, तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही खोड्या पण करायच्या, आगाऊपणा, आणि ते चालतं ते, कारण ते वय असतं. बरोबर. कारण त्या वयामध्ये त्या गोष्टी चांगल्या पण वाटतात. बरोबर. तर ज्या वेळेला खोड्या करायच्या, घरी तक्रार येत असेल नाही का, बऱ्याच वेळा मला मारलं किंवा आणखी काही असेल, तर त्यावेळेला आईची नेमकी काय प्रतिक्रिया होती आणि आई त्या गोष्टींना कसं हे करायचं, हँडल करायची? आता हा खरं विनोदाचा भाग आहे. आणि म्हणजे माझे शिक्षक मला नेहमी म्हणायचे की वर्गामध्ये मी काही खोडी जर कुठल्या मुलाची काढली, काही जर झालं, तर त्या खोडीबद्दलचं एक्सप्लेनेशन किंवा उत्तर हे माझ्याकडे तात्काळ असायचं. प्रेझेन्स ऑफ माइंड. हा, तर त्यावेळेस माझे शिक्षक मला नेहमीच म्हणायचे, अरे इतका कसं तू बोलतोस रे पटकन, आणि किती खोटं बोलतोस, मला माहिती तूच खोडी केली, निश्चित भविष्यामध्ये तू एक चांगला वकील होऊ शकतोस. असे कॉमेंट्स मला माझे शिक्षक द्यायचे. पण मला माहित नव्हतं पुढे जाऊन मी या क्षेत्रामध्ये येईल म्हणून. परंतु हा एक विनोदाने सांगायचा भाग होता की त्यावेळेस मला म्हणायचे की हा जरा हजरजबाबी आहे, पटकन उत्तर देतो, आणि बोललं जायचं. पण ज्यावेळेस मी मागे जाऊन पाहतो त्यावेळेस मला तो क्षण आठवतो आणि मग माझंच मला हसू येतं. बाळाचे पाय पाण्यात दिसतात. तुमच्या शिक्षकांना वाटलं असेल की अरे मंगेश बाकी काही नसू द्या, परंतु तो वकील चांगला होऊ शकतो, नाही का. परंतु ज्या वेळेला ह्या खोड्या व्हायच्या, कोणाला तरी अगदी मारणं असेल, कोणाला तरी डिवचणं असेल, कोणाला चिडवणं असेल, नाही का, तर हे ज्या वेळेला घरी कळायचं आईला, त्यावेळेला काय नेमकी अवस्था? नाही, निश्चित आई तर रागवायचीच, परंतु बऱ्याच वेळेस तिला तिच्या मुलांवर म्हणजे विश्वास असायचा की हा माझा मुलगा खोडकर असेल, पण जाणीवपूर्वक कुणाची खोडी काढणार नाही. त्याच्यामुळे मग आई माझी पाठराखणच करायची. आणि त्याही पेक्षा ज्यावेळेस मी म्हणजे महाविद्यालयीन जीवन जगत असताना जनरली मुलं काय करतात, रात्री मित्रांसोबत बसतात, 9, 10, 11 वाजता कधी कधी घरी येतात. मी 11, 11:30 मित्रांसोबत गप्पा मारत बसायचो आणि घरी यायचो. पण घरी आल्यानंतर दरवाजा माझे वडील उघडायचे, परंतु माझ्या वडिलांनी मला कधीही रागावून विचारलं नाही की रात्री इतके 11:30 वाजेपर्यंत तू कुठे होतास, काय करत होतास. आणि मला वाटतं तोच एक म्हणजे न बोलून दाखवलेला धाक माझ्यावर होता. म्हणून मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटेल की मला आयुष्यात कुठलंही व्यसन जे आहे लागलं नाही, आणि आज ताब्यात लागलेलं नाही. कुठल्याही न्यायालयामध्ये या ठिकाणी जर गुन्हा केला तर शिक्षा होते, परंतु मला असं वाटतं की आईच्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी कितीही गुन्हे करा ते माफ असतात. आणि कदाचित तुम्ही इतक्या खोड्या करून सुद्धा आईने त्या सगळ्या गोष्टींना माफ केलं नाही का, किंवा बऱ्याच वेळा रागवलंय असेल तर ते कामच असतं आपल्या. तर विचार असं वाटतं की तुम्हाला पहिल्यापासून एक चांगली सवय, म्हणजे तसं तर अनेक चांगल्या सवय आहेत, परंतु मित्र तुम्ही जपले खरं तर. अगदी स्वर्गीय अमोलजी गलदर साहेब, नाही हे तुमचे चांगले बेस्ट फ्रेंड होते. तर एक मित्रांमधलं विश्व काय होतं नेमकं, आणि गलदर साहेबावर तुमचा जो काही स्नेह होता तोही सांगा. 1993-94 मी बलवीन महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षक घेत असताना स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संपर्कात आम्ही आलो. आणि त्यावेळेस मग मराठा विद्यार्थी महासंघ बलवीन महाविद्यालयात स्थापन केला होता. त्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला त्यावेळेस कॉलेज जीवनात मिळाली होती. आणि त्या माध्यमातून मग आम्ही त्यांच्या संपर्कात आल्यानंतर स्वर्गीय अमोल गलधर हा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान, परंतु 11वीला असताना तोही माझ्या संपर्कात आला. आणि आल्यानंतर मग त्यावेळेस भाजपचे आत्ताचे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत रमेश पोकळे, हे आम्ही सगळे सोबत काम करायचो मेटे साहेबांसोबत. मग आम्ही सगळे सोबत काम करत असताना अमोलची माझी ओळख झाली. मग अमोल तसा लहानपणापासून जरा म्हणजे खोडकर होता, विविध म्हणजे गुन्हे त्याच्यावर विनाकारण दाखल झाले होते त्याच्या त्या डॅशिंग स्वभावामुळे. आणि मग ते होत होते. आणि मग 2001 पर्यंत म्हणजे जवळजवळ प्रॅक्टिस म्हणजे वकील व्यवसायात येईपर्यंत आम्ही सगळे मग स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सोबतच होतो. त्याच्यामुळं मग सोबत काम करत असताना तो माझा लहान भावासारखा होता. आणि आम्ही मग मी त्याचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सतत सोबत असायचो. आणि मग 2001ला ज्यावेळेस वकील व्यवसाय मी स्वर्गीय भाऊसाहेब जगताप यांच्याकडे ज्युनियरशिप सुरू केली. तर नाही, तो मला खूप लहान होता. तर मी 2001ला पहिली केस जी चालवली त्याची चालवली. 353ची केस होती. आणि मग मी त्याला निर्दोषी मुक्त केलं. आणि मग त्याचा फायदा असा झाला की त्याच्या केसेस जेवढ्या होत्या त्या सगळ्या निर्दोष करायचो.
आणि मग त्याची केस मी सोडली अमोल गलधरांची. त्याच्यामुळे मग सगळे जे तरुण युवक होते त्या तरुण युवकांमध्ये खूप लोकप्रिय होते अमोल गलधर, हे वेगळं सांगायची गरज नाही बीड जिल्ह्याला. म्हणजे पहिली केस तुम्ही स्वर्गीय अमोल गलधर यांचीच चालवली. मित्राची केस लढवली. येस येस, ती जिंकली सुद्धा. ती जिंकली सुद्धा. तर त्या माध्यमातून मग तरुण युवकांच्या याच्यामध्ये माझं नाव एक वैधन्य म्हणून किंवा फौजदारीचं चांगलं काम करतात म्हणून जाऊ लागलं. आणि जसं मी सांगितलं या ठिकाणी की माझे व्यवसायातले गुरु जे होते ॲडव्होकेट भाऊसाहेब जगताप होते, तसं हा माझा वयाने लहान जरी असला परंतु जरी माझ्या वकिली व्यवसायामध्ये अमोल गलधर यांचं स्थान जे आहे हे खूप मोठं आहे आणि ते कायम राहील. सर निश्चितपणे मला असं वाटतं की मित्र जातो परंतु मित्राच्या आठवणी कायम राहतात, नाही का. स्वर्गीय अमोलजी गलधर तुमचे बेस्ट फ्रेंड होते, अगदी आजही त्यांच्या आठवणी आहेत. त्याचबरोबर लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्याही आठवणी आहेत, आजोबांच्या, त्याचबरोबर पंजोबांच्या, वडिलांच्या, आईच्या, आईतांच्या आहेत तुमच्या. परंतु ही सगळी माणसं तुमच्या अवतीभोवती होती आणि यांनी तुम्हाला खरं तर सपोर्ट केला, मोठं केलं, नाही का. गुरुजींना कधीतरी वाटलं होतं की अरे हा मंगेश जरी खोडकर असला तरी ह्या खोड्या विनाकारण नाहीत, कामाच्या आहेत, नाही का. कारण खोडी करतो माणूस किंवा जर पुढच्याने आपला डवचलं तर, नाही का. आणि मग आपण त्याला उत्तर देतो, म्हणजे इट का जेव्हा पत्तर से टीट फॉर टॅट. म्हणजे वकील व्हावं वडिलांनी पदवी घेतली होती पण असं वाटत होतं का आणखी काही कारण ठरलं की तुम्हाला वाटलं की अरे आपण लॉ केलं पाहिजे? नाही, एक माझा सुरुवातीपासूनचा स्वभाव असा होता की मी कुणाच्या हाताखाली काम करू शकलो नव्हतो, मी शकलो नसतो असा माझा स्वभाव होता. आणि मग तुम्ही तुमचं मन नोकरीत रमलं नसतं? नाही, कारण की मी कुणाची ताबेदारी सहन करू शकत नव्हतो की असंच कर, इथेच एवढ्या वेळ बसून राहा, हे माझ्या स्वभावात नव्हतं. आणि मग जसं सुरुवातीपासून लहानपणापासून पाहिलं होतं आणि मोठे बंधू वडील हे विधी शिक्षण घेतलं होतं, वडिलांची कुठेतरी इच्छा होती की वकील व्यवसाय करावा, त्याच्यामुळं मग मी वकील व्यवसायाकडे वळालो. आणि वकील व्यवसायाकडे वळाल्यानंतर त्याच्यामध्ये जी गोडी निर्माण जी झाली ती केवळ आणि केवळ माझे गुरु ॲडव्होकेट भाऊसाहेब जगताप यांच्यामुळे झाली. कारण की शेवटी तुम्ही कुठलं जे काम करता सुरुवातीला प्रत्येक काम जे असतं तुम्हाला ते अवघड आणि अडचणीचं वाटत असतं आणि तसं हे क्षेत्र हे खूप मोठं आहे. याच्यामध्ये आजही म्हणजे इतक्या 22-23 वर्षानंतर सुद्धा म्हणजे मी स्वतःला बालवाडी या वर्गातच पाहतोय स्वतःला, कारण की एवढं हा विधी क्षेत्र हे खूप मोठं आहे. आणि या विधी क्षेत्रामध्ये जो जितका जास्त वाचेल, म्हणतात ना एक वाचेल तो वाचेल, तर वाचायलाच पाहिजे, रोज अपडेट राहायलाच पाहिजे आणि ते राहण्याचा प्रयत्न मी आजही या ठिकाणी करतो. आज या विधी क्षेत्रातला सर्वात विधीज्ञ तुमची ओळख आहे का, नाही का. मला असं वाटतं की ओळख एका दिवसात झालेली नाही, तर याला एक पूर्णपणे आणि 10, 20, 25 वर्ष गेलेली आहेत आणि तेव्हा कुठं ही ओळख तयार झाली. तर विचार असं वाटतं की नेमकी काय मेहनत करता, कशा प्रकारे केस हँडल करता की जेणेकरून प्रत्येकाला वाटतं की अरे माझी पहिली आणि शेवटची होप म्हणजे वकील साहेब. जसं की आपला जसा गुरु जसा असतो तसा आपण घडतो असं जे म्हणतात, तर माझे जे गुरु होते ॲडव्होकेट भाऊसाहेब किसनराव जगताप हे फौजदारीमधले खूप निष्णांत वकील होते. फौजदारी आणि दिवाळी दोन्ही परंतु फौजदारीचे प्रकरण त्यांच्याकडे जास्त असायचे. मग साहजिक आपल्या गुरुकडं जे काम जास्त असतं तेच काम आपल्याकडनं हाताखालनं जातं, त्याच फाईल्स आपल्याकडनं वाचण्यात येतात. तसं मग मी सुरुवातीला ज्यावेळेस ज्युनियर होतो तर आमच्या सिनियरकडे ऑफिसला 10-12 ज्युनियर होते, त्यातला मी 13वा-14वा ज्युनियर होतो. माझ्या सिनियरकडनं जवळजवळ आत्तापर्यंत इस्टॅब्लिश म्हणजे यशस्वी झालेले वकील जवळ 60 ते 70 विधिज्ञ जे आहेत त्यांच्या हाताकडून घडले गेलेले ते आज यशस्वीरित्या बीड जिल्ह्यामध्ये विविध न्यायालयामध्ये वकील व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात. त्यापैकीच मी एक त्यांचा शिष्य होतो. सुरुवातीला विधिज्ञ खूप असल्यामुळं, मी ज्युनियर असल्यामुळं मला काम कसं करायचं हे माहीत नव्हतं, सुरुवात कशी करायची माहीत नव्हती. परंतु मग मी दिवसभर सुट्टीच्या दिवशी आणि वर्किंग डेला सकाळी अर्ली मॉर्निंगनी जायचो आणि जे मॅटर्स त्या दिवशी ठरलेले आहेत त्या सगळ्या फाईल पूर्ण वाचून काढायचो. वाचल्यानंतर माझ्या एवढं लक्षात यायचं की ती फाईल कशाची आहे, काय झालेली आहे, घटना कशी, हे सगळं मला लक्षात राहायचं. आणि ज्यावेळेस माझे सिनियर ते प्रकरण चालवायचे, मग माझ्या ऑफिसमधले जे माझे सिनियर होते म्हणजे आमच्या साहेबानंतरचे ते सगळे त्यांच्या साहेबांच्या आजूबाजूला असायचे, ते सगळे त्याच्यात भाग घेत असायचे. परंतु साहेब काम करत असताना ते प्रकरण कशाचं आहे, ते हा प्रश्न ते का विचारतायत, असं आर्ग्युमेंट ते का करतायत, हे मला उमजायला लागलं, कारण की मी ती मूळ फाईल वाचलेली असायची. आणि मग त्याच्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की आपण जर प्रकरणाची फाईल वाचली तर आपल्याला लक्षात येतं. मग ते काम करत असताना ते कसं काम करतायत, काम कसं केलं जातं हे मला फाईल वाचल्यामुळे लक्षात आलं.
आणि मग वकिली व्यवसायात आल्यानंतर हा एक महत्त्वाचा गुण जो होता की इंग्रजी भाषेवर तुमचं कमांड किंवा प्राबल्य असणं हे खूप खूप नितांत आणि आवश्यक आहे, याची सुद्धा मला जाणीव झाली. परंतु मी बीडसारख्या शहरामध्ये माझं शिक्षण झालेलं होतं. मराठवाडा आहे, बीड आहे, थोडासा आपण मागासलेलो म्हणतात. इकडे इंग्रजी भाषेचं तेवढं ज्ञान आपल्या लोकांना नव्हतं आणि एक न्यूनगंड असतो इंग्रजी भाषेच्या भीतीचा. ती भीती साहजिकच आहे, मी सुद्धा इथला असल्यामुळे माझ्यावर सुद्धा होती. परंतु मी म्हटलं नाही, या भीतीतून आपण थोडं बाहेर निघालं पाहिजे आणि मग इंग्रजी भाषेवर प्राबल्य कसं निर्माण करता येईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत गेलो. आणि मग यशस्वी होण्यासाठी अभ्यास आहे, मेहनत आहे. म्हणजे मला अभिमानानं सांगावं लागेल की माझ्या ऑफिसला माझ्यासोबत जे इतर माझे सहकारी असायचे, तर ते माझे सिनियर इकडे तिकडे कुठे गेले की पटकन ऑफिसमधून निघून जायचे. परंतु माझ्याबद्दल आजही आमच्या साहेबांचा मुलगा प्रीतम भाऊसाहेब जगताप हे सुद्धा विधी व्यवसायात आहेत. ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. परंतु ते माझ्या इतर ज्युनियरला सांगतात की ज्युनियर असताना पोकळे साहेबांना माझे पप्पा त्यांना सांगायचे का रे, रात्री 12 वाजलेत, तुला घरी जायचं नाही का मंगेश? म्हणजे त्यांना मला जा म्हणावं लागायचं ऑफिसमधून. परंतु मी इतक्या वेळ ऑफिसमध्ये बसलेलो असायचो. परंतु ते सांगत असताना हेच सांगतात ज्युनियरला माझ्या की नाही, एवढी मेहनत घेतली त्यामुळं आज मला हे दिवस दिसत आहेत. त्याच्यासाठी मेहनत घेणं खूप आवश्यक आहे. मला असं वाटतं की कुठल्याही यशाची जी गुरुकिल्ली आहे ते तुमचं हार्डवर्क असतं, नाही का? हार्डवर्क आणि स्मार्टवर्क दोन्ही पाहिजे, ठीक आहे. मला असं वाटतं की हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचा जर मेळ कुठं असेल तर वकील साहेब तुमच्याकडे आहे. साहेब, बऱ्याच वेळा काय असतं की आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट उंचीवर जातो तेव्हा निश्चितपणे बऱ्याच अंश आपल्याला दिसतं की ती यशाची हवा आपल्या डोक्यात गेलेली असते. परंतु तुमच्या बाबतीत ते नाहीये. खरं तर अगदी आपण पैसा किंवा यश हे भेटलं म्हणून काहीतरी वेगळं वर्तन नाही, नेहमीच सामाजिक बांधिलकी आपण जपली. आम्हाला ती ऐकायची की नेहमीच सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण अगदी सक्रिय असतात. तर एक सामाजिक जे कार्य आहे ते सांगा. जसं मी आपल्याला सांगितलं की 1992-93ला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मराठा विद्यार्थी महासंघाच्या माध्यमातून म्हणजे समाजसेवेकडे वळालो. आणि स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्यासोबत काम करत असताना मी समाजसेवा जवळ म्हणजे वकिली व्यवसाय सुरू करेपर्यंत मी करतच होतो. परंतु नंतर मग ज्यावेळेस आपल्याला करिअर असतंय, आपण भविष्यात काहीतरी करायला पाहिजे, आणि मग मी विधी व्यवसायामध्ये आलो. परंतु मी विधी व्यवसायात मला जे यश मिळालं, मग त्याच्यासाठी माझी मेहनत असेल त्याच्याही पेक्षा मी जे समाजकार्यात महाविद्यालयीन दशेपासून जे होतो, तर त्याच्यामध्ये माझा जो जनसंपर्क आला, त्या जनसंपर्काच्या माध्यमातून सुद्धा मला विधी व्यवसाय करण्यासाठी खूप मोठं म्हणजे यश सुद्धा त्या माध्यमातून मिळालं. कारण शेवटी जोपर्यंत तुम्ही किती हुशार आहात हे लोक आणि तुमच्याकडे काम आल्याशिवाय हे कळणार नाही, आणि तुमच्याकडे लोक येण्यासाठी तुमचा जनसंपर्क असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे विधी व्यवसायासाठी जनसंपर्क हा खूप महत्त्वाचा भाग आहे असं माझं मत आहे. साहेब, आपण एक उत्कृष्ट वकील आहात, कायद्याचा चांगला अभ्यास आहे, आणि जेव्हा आपला कायद्याचा अभ्यास असतो तेव्हा आपण बोलताना सुद्धा विचार करून बोलतो, नाही का? एक विचार असं वाटतं की आज पूर्ण बघतो की महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे की आरक्षण पाहिजे आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाच्या ओठावर आहे की आम्हाला पाहिजे, नाही का? तर मराठा आरक्षण याबद्दल आपली काय भूमिका आहे, नेमकी काय मत मांडायला याबद्दल? आता मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये एक वकील म्हणून, एक समाजाचा भाग म्हणून, आणि एक समाजाच्या प्रश्नाविषयी वकील असल्या कारणानं त्याला वाचा फोडणं किंवा त्याच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी झगडणं हे माझ्या महाविद्यालयीन दशेपासून आहे. परंतु जशी मराठा आरक्षणाची चळवळ जी आहे ती स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केल्यानंतर, त्यांच्यानंतर स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी ती सुरू केली. त्यांच्यासोबत सुद्धा 2016ला ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुद्धा माहीत असेल की 58 मराठा क्रांती मोर्चे जे आहेत ते मूक मोर्चे निघाले, आणि 2016ला जो 30 ऑगस्ट 2016ला बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाच्या संदर्भानं आम्ही जे बीड शहरातले 5 ते 6 लोक होतो, त्याच्यामध्ये आम्हाला निवडलं गेलं आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या माध्यमातून हा मोर्चा तुम्ही काढायचा आहे. परंतु याच्यासाठी जे मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस झालं ते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्यामुळे झालं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही समाजातले प्रमुख लोक पुढे होऊन हा मोर्चा तुम्ही काढायचा आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत CA BB जाधव साहेब होते, झुंजार नेताचे संपादक अजितराव वरपे साहेब होते, डॉक्टर प्रमोद शिंदे होते जे ऑर्थोपेडिक सर्जन या ठिकाणी आहेत, भास्करराव गायकवाड म्हणून व्यापारी होते, आणि डॉक्टर राजेश भुजारी म्हणून हे प्राध्यापक होते. असे आम्ही 6 जण त्यावेळेस या माध्यमातून पुढे आलो, आणि मग ती एक चळवळ सुरू झाली. आणि मग त्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये
समाजामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी माझा जनसंपर्क देखील सुद्धा वाढला. आणि त्यानंतर आज तागायत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयीन लढाई असेल किंवा समाजाची लोकशाही पद्धतीने शांतीच्या मार्गाने जी लढाई असेल, ती समाज बांधवांसोबत जे बीड जिल्ह्यातले आहेत, जे समाजाच्या आरक्षणासाठी काम करतात, त्यांच्यासोबत आजही लढत आहे. आणि जसं आपण आता पाहताय की स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं मागच्या वर्षी आपत्कालीन निधन झालं आणि ते नुकसान मराठा समाजाचं जे झालं ते कधी भरून घेणारं नाहीये. परंतु त्याच्यानंतर जसं म्हणतात ना की देवाच्या दारात जे उशीर आहे परंतु अंधार नाही. देर आहे पण अंधार नाही. तर जसं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात किंवा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तो एक सामान्य घरातला युवक पुढे आला आणि मग आम्ही माझ्यासह किंवा आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने त्यांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलं आणि त्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत सुद्धा माझ्यासह आम्ही इतर लोक आणि बीड जिल्ह्यातले सर्व मराठा समाज बांधव आरक्षणाच्या चळवळीमध्ये त्यांच्यासोबत सहभागी आहोत. शशिकला काकासाहेब पोकळे. आई, तुमचे चिरंजीव, तुमचा मुलगा ॲडव्होकेट मंगेश काकासाहेब पोकळे एक भला माणूस नाही का, आणि या भल्या माणसाला अगदी तुम्ही घडवलेलं आहे. एवढं सुंदर रत्न आपण घडवलेलं आहे. तरी माऊल विचारायचं वाटतं की कशा प्रकारे घडवलं, कसे दिवस होते नेमके, आणि आपल्या मुलाला चांगलं कोणी लोकांनी म्हणावं यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करते, तसे तुम्ही काय प्रयत्न केले ते सांगा. मी ना आता आमच्या साहेबांना का नाही, खरं तर DCC बँकेतून वेळच नसायचा, फार त्यांच्या मागं व्याप, आणि इतकं इमानदारीने त्यांनी कष्ट केला रात्रंदिवस. सर्व्हिस करता करता त्यांनी लॉ केलं होतं बरं त्यावेळेस. आणि मग माझ्यावरच ह्या पोरांची जबाबदारी. मी बाबांनो, वाईट मित्रांच्या बरोबर तुम्ही जाऊ नका. वडील आपले स्वभावाचे तापड आहेत. जर काय झालं तर काय तुमचं नीटनेटकं तुम्ही कल्याण करून घ्या. फार दिवस म्हणजे काढले. आणि मी थोरली असल्या कारणाने आम्हाला घरची जबाबदारी होती सगळी, गावाकडचं सगळं पाहावं लागत. पण मी कधीच आडवे आले नाही त्यांच्या दानाला. या परमेश्वराने चांगलं केलं, ह्याचं चांगलं झालं, त्याचं चांगलं झालं, मला काही टेन्शन राहिलं नाही. मला एवढं समाधान की माझ्यासारखे भाग्यवान कुणीच नाही. मला समोर दोन्ही येतं इथं. लोकांचे कोणी फॉरेनला गेलेत, कोणी पुण्याला, कोणी मुंबईला, पण माझे समोरच्या समोर लेकरं दिसतात, मुलं दिसतात. मला त्याचा आनंद आहे सगळा. एक विचारावं वाटतं की ॲडव्होकेट साहेब, वकील साहेब लहानपणी कसे होते, आणि नेहमीच आईला वाटतं की आपल्या मुलाला आपण चांगलं घडवावं, तर लहानपणी त्यांचा कसा सांभाळ केला, कसे संस्कार केले ते सांगा. तो फार खेळकर होता. त्याला इतका क्रिकेटचा त्याचा नाद असायचा ना, तिथली तिथंच मला जात नव्हते लांब, पण खेळायचं क्रिकेट. आणि मग झालं नंतर TV आले त्या काळात, आणि किरायाच्याच घरात राहत होतो, बाहेर जात होते. मी ह्यांना म्हणलं आपण काही करू, आपलं कसं काढू घराच्यात, पण म्हणलं TV घ्या. पोरं रस्त्यावर जाते, बाहेरचे संग जर वाईट लागले तर आपलं नुकसान होईल. त्यासाठी आपण म्हणलं आपला TV घेऊन टाक. तो ब्लॅक अँड व्हाईट TV होता त्यावेळेस. मग तो TV घेतला, पण घराच्या आत मग पोरं ठेवली मी. आई तर प्रत्येकाला होता येतं नाही का, परंतु आदर्श माता, आदर्श आई होणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं, म्हणजे तुमच्या आहे. खरं तर मला विचारावं वाटतं की माऊली, मुलांना घडवताना नेमकं काय करायचं की जेणेकरून पोरं चांगली घडली, आज चांगले त्यांचं नाव आहे, ते सांगा. ज्या वेळेस का नाही आम्ही कड्याला होतो आणि यांची बदली इथं बीडला झाली. आता हे लहान लहान असायचे, आता जायचे खेळायला जात होते, पण बाकी मी म्हणायचे दोघं जायला लागलेत बाहेर. मी म्हणलं हे पोरं नको, वडिलाचा धाक मुलांना असावा आणि मुलीला आईचा धाक असावा. म्हणून ह्याच्याने म्हणलं आपण कशा परिस्थितीत भागू म्हणलं बीडला, पण तुमच्या धाकाखाली पोरं असलेले बरे म्हणलं. मग बीडला घर केलं. मग तिथून पुढं लागले आपले शाळेत त्याच्यात जायला, आपलं घेत होते आपलं हे करून. त्यावेळेस काय एवढं TV सिनेमा हे काय म्हणजे नव्हतंच ना, क्लास बीस काही, पण त्यांनी हँडल केलं पोरांनी. आज जेव्हा लेकरांचं नाव होतं तेव्हा कुठल्याही आईला आनंद होतो. साहजिक. तुम्हाला काय वाटतं नेमकं ते सांग. आता खरं सांग का, ज्या वेळेस का नाही आमचे साहेब होते ना, आणि ड्रायव्हर होता बघा आमच्या बँकेतला, तो ही पोरं नव्हते म्हणे, पोरं आहेत का घरी, तर म्हणे नाही. म्हणे साहेब काय सांगा म्हणे, आता ऑफिसमधल्या बँकेच्या लोकांचे पोरं कुठं टपरीवर कुठं पण तुमचे दिसत नाहीत. मला त्याचा इतका आनंद झाला की बस, मी काय बाहेर जात नव्हते करायच्या. मग मला तेवढं समाधान झालं. म्हणजे आमचं सगळं लक्ष असतं, म्हणजे तुमचे पोरं कुठं टपरीवर दिसले नाहीत, काहीच नाही. बस ते एक त्याचा शब्द अजून ते गेला बिचारा, पण मला शब्द अजून हृदयात कोरून ठेवल्यासारखे राहिले की बस, हेच आनंद आहे मला. पाहिलं आपण की लढणं हे काही सहज येत नाही, ते रक्तामध्ये असावं लागतं. अगदी मी तर म्हणेल की फाईट, लढणे हे पोकळे जे कुटुंब आहे त्यांच्या अगदी रक्तामध्येच आहे. अगदी त्यांचे आजोबा ब्रिटिशाविरुद्ध लढले,
पंजोबा आजोबा या ठिकाणी निजामाविरुद्ध लढले आणि आता या ठिकाणी वकील साहेब अन्यायाविरुद्ध लढतात। मला असं वाटतं की काळ बदलतो परंतु लढाई थांबत नाही, लढाई सुरूच असते आणि मग या लढाईमध्ये जर जिंकायचं असेल तर तुमची तयारी लागते आणि ती तयारी आपण सतत केली पाहिजे। यासाठी आता अभ्यास लागतो नाही का, सतत संपर्क लागतो। ॲडव्होकेट मंगेश काकासाहेब पोकळे साहेब यांनी पहिल्यापासूनच या ठिकाणी अगदी मनातून काम केलं। आज ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत, विधी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत। सर मी एवढंच म्हणेन की तुम्हाला लढण्यासाठी आणखी परमेश्वर चांगलं बळ देव, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो यासाठी खूप खूप शुभेच्छा। निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेशजी पोकळे साहेब यांची घेतलेली मुलाखत, यांच्या जीवन कार्यावर आम्ही टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना नक्की आवडला असेल। परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। धन्यवाद।